नमस्कार मंडळी, कापूस पिकात भरघोस उत्पादन काढण्यासाठी 15 ते 20 क्विंटल उत्पादन काढण्यासाठी योग्य खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे। तर खत व्यवस्थापन कशा प्रकारे करावे जेणेकरून आपल्याला कापूस पिकात सहजरित्या 15 ते 20 क्विंटल उत्पादन प्राप्त होणार, यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला संपूर्ण खत नियोजन समजून येईल। तर मित्रांनो, आपण जमिनीच्या प्रकारानुसार खत व्यवस्थापन करत असतो। तर खत व्यवस्थापन करताना आपल्याला जमिनीचे प्रकार बघून खत व्यवस्थापन करायचे आहे। त्यामध्ये हलकी जमीन, मध्यम जमीन, भारी जमीन आणि स्पेशल म्हणजे महत्त्वाची म्हणजे चुनखडक जमीन। बाकी शेतकरी मित्र याचं खत व्यवस्थापन साध्या रीतीने करतात, पण याचं आपल्याला चुनखडक त्याचे डिस्ट्रॉय झाले पाहिजे, नष्ट झाले पाहिजे, अशा प्रकारे खत व्यवस्थापन करायचे आहे। तर मित्रांनो, सर्वात आधी आपण बघू भारी जमिनीत खत व्यवस्थापन कशा प्रकारे करावे। मित्रांनो, खत व्यवस्थापन करताना खतांचे भाव खूप वाढलेले आहे। साधी 20-20-0-13 ची बॅग 1800 पर्यंत पोहोचली आहे, 1300 ची बॅग 1800 पर्यंत पोहोचली आहे। तर आपल्याला कमी बजेटमध्ये कमी खतांचा वापर करून योग्य खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे। त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला समजून येईल। तर सर्वात आधी आपण बघू भारी जमिनीत खत व्यवस्थापन कशा प्रकारे करा। तर भारी जमिनीत खत व्यवस्थापन करताना भारी जमिनीत न्यूट्रिएंटची अवेलेबिलिटी असते, तर आपल्याला कमीत कमी खत वापरून चांगले व्यवस्थापन करायचे आहे। आता जर साधी बॅग घेतो म्हणलं आपण 20-20-0-13 DAP ची, तर 20-20-0-13 तर 1800च्या वरत पोचलेलीच आहे आणि DAP पण वाढलेलेच आहे त्याचे पण रेट। तर मित्रांनो, भारी जमिनीत खत व्यवस्थापन करताना DAP किंवा 20-20-0-13 ची एक बॅग आणि त्यासोबत झिरॉन सारखे नावाजलेले सिंगल सुपर फॉस्फेटची आपल्याला बॅग वापरायची आहे, 2 बॅग एकरी वापरायची आहे। आणि यासोबतच NPK बॅक्टेरिया, मोबिलायझिंग बॅक्टेरिया, जीवाणूचा वापर करायचा आहे, जेणेकरून ते जीवाणू आपल्या मुळांभोवती जमा होईल आणि मुळांना नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश, नत्र, स्फुरद, पालाशची प्राप्ती होईल। जीवाणू नसले तर तुम्ही किती पण खत टाकले तरी ते लागत नाही शेतकरी मित्रांनो, म्हणून जीवाणू आपल्याला गरजेचे आहे। आणि जीवाणू आपल्याला खतांपेक्षा थोडे बजेटमध्ये सुद्धा मिळून जाईल, तर यासाठी आपल्याला जीवाणूंचा वापर करायचा आहे। भारी जमिनीत तुम्ही जीवाणू टाकले आणि खत कमी टाकले तरी तुम्हाला योग्य रिझल्ट मिळेल, कारण तुमच्या जमिनीत खत म्हणजे न्यूट्रिएंट्स आहे शेतकरी मित्रांनो, फक्त जीवाणूंची कमतरता असली तर ते हे पूर्ण करून देईल। आपल्याला पोटॅश सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, फॉस्फेट मोबिलायझिंग बॅक्टेरिया असे PSB, KMB आणि NPK कॉन्सर्शिया यांची वापरायची गरज आहे शेतकरी मित्रांनो। जर जीवाणूंची संख्या वाढली तर न्यूट्रिएंटची अवेलेबिलिटी झाडाला होईल, म्हणजेच प्राप्त होईल आणि आपल्याला चांगले खत व्यवस्थापन करण्यात मदत होईल, भरघोस उत्पादन काढण्यास मदत होईल। तर अशा प्रकारे भारी जमिनीत आपल्याला व्यवस्थापन करायचे आहे। तुम्ही शेतकरी मित्रांनो एक बॅग सिंगल सुपर फॉस्फेटची कमी करा, पण बॅक्टेरियाचा वापर करा शेतकरी मित्रांनो। जर बॅक्टेरिया वाढले तर योग्य व्यवस्थापन, आपले खत व्यवस्थापन होईल, कमीत कमी बजेटमध्ये आपल्याला चांगले उत्पादन काढण्यास मदत होईल। तर अशा प्रकारे भारी जमिनीत आपल्याला एक बॅग 20-20-0-13 किंवा DAP 18-46-0 एक बॅग वापरायची आहे यामधून, आणि त्यासोबतच सिंगल सुपर फॉस्फेटच्या 2 बॅग नावाजलेल्या झिरॉन सारख्या ब्रँडच्या, आणि त्यासोबतच बॅक्टेरिया NPK कॉन्सर्शिया, KSB, PSB, नायट्रोजन बॅक्टेरिया कमी वापरले, ॲझोटो बॅक्टेरिया हे आहे तर ते कमी वापरले तरी चालेल, पण PSB, KMB चांगले वापरा, आपल्याला चांगला रिझल्ट मिळण्यात मदत होईल। तर अशा प्रकारे आपण भारी जमिनीत व्यवस्थापन केले पाहिजे। आणि शेतकरी मित्रांनो, तसेच मध्यम भारी जमिनीत खत व्यवस्थापन, खत नियोजन करताना आपल्याला 20-20-0-13 किंवा DAP ची एक बॅग आणि त्यासोबतच सिंगल सुपर फॉस्फेटच्या 2 बॅग झिरॉन सारख्या कंपनीच्या आणि झिरॉन सारख्या ब्रँडेड सिंगल सुपर फॉस्फेट वापरायचे आहे। झिंक, बोरॉन पण त्याच्यात मिळून जाईल शेतकरी मित्रांनो। आणि त्यासोबतच आपल्याला 25 किलो युरिया मध्यम भारी जमिनीत आपल्याला टाकायचे आहे। 20-20-0-13 किंवा DAP ची एक बॅग, सिंगल सुपर फॉस्फेटच्या 2 बॅग आणि त्यासोबतच युरिया शेतकरी मित्रांनो 25 किलो आपल्याला युरिया मध्यम भारी जमिनीत टाकायचे आहे। तर यामध्ये पण शेतकरी मित्रांनो तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेटची बॅग एक कमी करू शकता आणि PSB, KMB आणि NPK कॉन्सर्शिया यांसारख्या बॅक्टेरियांचा वापर करून आपल्या जमिनीतील न्यूट्रिएंट्स आणि खताद्वारे न्यूट्रिएंट जे मिळतात, मुळांच्या जवळपास बॅक्टेरिया राहिले हे, तर मोठ्या प्रमाणात खतांचा पुरवठा आपल्या कापूस पिकाला होईल आणि आपल्याला उत्पादन चांगले मिळवून देण्यास मदत होईल। तर या प्रकारे आपल्याला मध्यम भारी जमिनीत पण व्यवस्थापन करायचे आहे। आणि मित्रांनो, हलक्या जमिनीत खत व्यवस्थापन करताना आपल्याला हलक्या जमिनीत न्यूट्रिएंटची कमतरता जाणवते,
तर यामध्ये आपल्याला शेतकरी मित्रांनो 20-20-0-13 तसेच किंवा DAPची एक बॅग, त्यासोबतच 2 ते 3 बॅग आपण सिंगल सुपर फॉस्फेटच्या टाकावे आणि त्यासोबतच शेतकरी मित्रांनो युरिया 25 किलो ते 30 किलो आपण युरिया टाकू शकतो शेतकरी मित्रांनो पहिल्या खत नियोजनचं व्यवस्थापन करताना। तर या प्रकारे आपण या तिन्ही जमिनीच्या प्रकारानुसार व्यवस्थापन केलेले आहे। आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचे म्हणजे चुनखडक जमीन। चुनखडक जमीन शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांची झालेली आहे। तर इथे आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट वापरायचे नाही शेतकरी मित्रांनो। सिंगल सुपर फॉस्फेट त्या चुनखडकासोबत रिॲक्ट होता आणि ते आपल्या कापूस पिकाला लागत नाही, म्हणून सिंगल सुपर फॉस्फेटचा चुनखडक जमिनीत वापर करायचा नाही शेतकरी मित्रांनो। तर यामध्ये आपण तेच शेतकरी मित्रांनो 20-20-0-13 तसेच DAPची यामधून आपल्याला एक बॅग निवडायची आहे आणि त्यासोबतच इथे आपल्याला चुनखडक जमिनीत व्यवस्थापन करताना झिंक सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट यांसारख्या बॅगेंचा वापर करायचा आहे। यामुळे शेतकरी मित्रांनो झिंक, आयरन, मॅग्नेशियम यांसारख्या अन्य द्रव्ये म्हणजेच मायक्रोन्यूट्रिएंटची चुनखडक जमिनीत आवश्यकता भासते। हे मायक्रोन्यूट्रिएंट जमिनीत कमतरता असते, म्हणून शेतकरी मित्रांनो झिंक सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट किंवा मायक्रोन्यूट्रिएंट शेतकरी मित्रांनो तुम्ही वापरू शकता। तर 20-20-0-13ची एक बॅग, झिंक सल्फेट किंवा मॅग्नेशियम सल्फेट यांसारखी एक बॅग आणि त्यासोबत आपल्याला या जमिनीत सल्फरचा वापर करायचा आहे। सल्फर हे बुरशीनाशक म्हणून पण काम करते आणि दाना टच्च भरण्यात सुद्धा मदत करते। जर तुमचा बजेट असेल तर जमिनीचा प्रकार लक्षात न घेता तुम्ही कोणत्या पण जमिनीत सल्फरचा वापर करू शकता। सल्फर आपल्याला उपयुक्तच ठरेल, पण आपला बजेट थोडासा वाढेल। आपण चुनखडक जमिनीत आपल्याला सल्फर पण वापरायचे आहे। चुनखडक हे डिग्रेडेबल झाले पाहिजे, म्हणून शेतकरी मित्रांनो आपल्याला झिंक सल्फेट, मायक्रोन्यूट्रिएंटचा वापर करायचा आहे। झिंक सल्फेट किंवा मॅग्नेशियम सल्फेट चुनखडक जमीन असलेल्या शेतकऱ्यांनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे। 20-20-0-13ची एक बॅग किंवा तुम्ही 2 बॅग पण शेतकरी मित्रांनो तुम्ही वापरू शकता। 20-20-0-13च्या किंवा DAPची 2 बॅग, 1 किंवा 2 बॅग आणि त्यासोबतच सिंगल सुपर फॉस्फेट वापरायचे नाही, झिंक सल्फेट किंवा मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करायचा आहे। आणि त्यासोबतच सल्फरसुद्धा आपल्याला 1 ते 1.5 बॅग आपण एकरी वापरू शकतो। 1 किंवा 2 बॅग पण वापरले तरी काही हरकत नाही शेतकरी मित्रांनो। आणि इथे पण तुम्ही जर बॅक्टेरियाचा वापर केला, तुम्ही जमिनीचा प्रकार लक्षात न घेता सर्व जागी बॅक्टेरियाचा वापर करू शकता। त्यामध्ये आपल्याला NPK कॉन्सर्शिया तसेच PSB, KMB यांसारख्या बॅक्टेरियांचा वापर। तर मित्रांनो या प्रकारे आपल्याला खत व्यवस्थापन, खत नियोजन करायचे आहे। भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी या प्रकारे आपण खत नियोजन केले तर आपल्याला 15 ते 20 क्विंटल उत्पादन सहजरित्या मिळण्यास मदत होईल। तर मित्रांनो अशा प्रकारे असे खत नियोजन करा, तुम्हाला फायदाच होईल। आणि शेतकरी मित्रांनो अशा शेतीविषयक माहितीसाठी लाईक करा, इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोचवा। महत्त्वपूर्ण माहिती आहे शेतकरी मित्रांनो। खत व्यवस्थापन चांगल्या प्रकारे झाले तर आपले कापूस निरोगी राहील आणि फळफांद्या आणि बोंडांची संख्या पण सुद्धा वाढेल। म्हणून खत व्यवस्थापन महत्त्वाचा भाग आहे शेतकरी मित्रांनो। इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही शेअर करा माहिती, तसेच या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।